नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शांत राहण्याचे फायदे. शांत राहण्याचे अनेक फायदे आहेत, पण आपल्याला माहीतच नाही, कारण आपण या गोष्टीचा विचारच केलेला नाही. आपण प्रत्येक वेळेला बोलण्यात, काहीतरी करण्यात वेळ वाया घालतो, पण कधी शांत राहून आपल्याला आपल्यात असलेल्या शक्तीला शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? केला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग शांत राहण्याचे फायदे कोणते आहे ते आपण पाहूया. फायदा नंबर 1, लक्ष केंद्रित करणे, बेटर फोकस. जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही तुमचे लक्ष तुमच्या कामावर देऊ शकाल, कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. हे कसे कराल? जेवढे तुम्ही बोलाल तेवढेच तुमची एनर्जी वाया घालवा, आणि जेवढी एनर्जी वाया जाईल तेवढे तुम्ही कमी फोकस कराल, तुम्ही जास्त चुका कराल तुमच्या कामात. इथेच तुम्ही चुकता. जर तुम्ही कमी बोलता, लोकांच्या समोर खूप जास्त तोंड उघडत नसाल तर तुमची एनर्जी मेंटेन राहते. तुम्ही एक चांगला निर्णय घेण्याची क्षमता बाळगता, इतर गोष्टींवरती लक्ष केंद्रित न करता आपल्या विचारांना आपली चांगली दिशा देऊ शकता. शांत राहण्याने आपण मनन चिंतन करू शकतो, आपल्या निर्णयावरती फोकस करू शकतो, त्या पद्धतीने कार्यपूर्ती करू शकतो. तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता, स्वतःला चांगल्याहून अधिक चांगलं बनवू शकता. म्हणजे तुम्ही एक बुद्धिमान व्यक्ती बनाल. शांत राहण्याने कोणी बुद्धिमान बनत असेल तर तुम्हाला शांत राहता यायला हवे, नाही का? आता शांत राहणे म्हणजे काहीच न बोलता बसणे नाही, किंवा एका खोलीत स्वतःला बंद करून बसणे असे देखील नाही. बोलणे ही एक कला आहे, देवाने ती सगळ्यालाच दिली आहे, पण याचा वापर आपल्याला करता यायला हवा. विनाकारणच सतत बोलत राहणे म्हणजे शहाणपणा नाही तर मूर्खपणा आहे. काही माणसे सतत बोलतच असतात. अशा माणसांचे कधी निरीक्षण केले आहे का? निरीक्षण केले नसेल तर नक्की करा, आणि जर केले असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की ही माणसं बोलण्यात फक्त स्वतःचा वेळ वाया घालतात. अशा लोकांना आपण काय बोलतोय, किती बोलतोय याचं भानच नसतं. अशा लोकांची बौद्धिक क्षमता फार कमी असते. म्हणून जिथे गरज आहे तिथेच बोला, योग्य तेच बोला. यामुळे तुम्हाला तुमच्या स्वप्नांवरती काम करण्याची प्रेरणा मिळते. आता कमी बोलण्यावर स्वप्नावरती काम करण्याची प्रेरणा कशी मिळते? तर जेव्हा आपण कमी बोलतो तेव्हा आपली वैचारिक क्षमता वाढते, आणि आपल्या वैचारिक क्षमतेमुळे आपण ठरविलेल्या गोष्टीवर जास्त फोकस करू शकतो. त्यामुळे आपली जी स्वप्न आणि जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी आपल्याला वेगवेगळे नवनवीन विचार आपल्या डोक्यात येऊ शकतात, आणि त्या विचारांवरती आपण काम करू शकतो व आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. आपला वेळ इथे तिथे न वाया घालवता आपले ध्येय गाठण्यासाठी लावा, जे करून आयुष्यात आपले गोल अचीव कराल. शांत राहण्याचा दुसरा फायदा, ऐकण्याची व समजण्याची क्षमता वाढते. तुम्ही जर शांत राहून दुसऱ्याचे ऐकत असाल तर त्यामुळे तुमचा ऐकण्याची व समजून घेण्याची क्षमता वाढते. ऐकणे म्हणजे काय? आपण तर सगळ्यांचेच बोलणे ऐकतो, पण ऐकण्यात आणि समजून घेऊन ऐकण्यात खूप फरक आहे. असं तर मग आपल्याला सगळ्याच प्रकारचे आवाज ऐकायला येतात आणि आपण ऐकतो देखील, पण जर ही गोष्ट तुम्ही समजून घेतली नाही तर मग याचा काहीच फायदा किंवा उपयोग होणार नाही. काही वेळा असं होतं की समोरचा आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण आपण ते समजू शकत नाही, कारण आपण त्यांच्या शब्दावरती फोकस करत असतो, त्याच्या इमोशनवरती नाही. त्यामागच्या हेतूला आपण समजून घेत नाही. पण जर तुम्हाला शांत राहता येतं आणि शांत राहून गंभीरपणे
समोरच्याला ऐकता आणि त्यांचे बोलणे समजून घेता येते तर तुम्ही त्याच्या बोलण्यामागचा हेतू योग्य पद्धतीने समजून घेऊ शकाल. तुमच्या समजण्याच्या कलेत खूप फरक पडेल, खूप सुधारणा होईल. जर तुम्ही कमी बोलत असाल तर तुमच्याकडे खूप वेळ उरतो विचार करायला आणि तुम्ही जेवढा चांगला विचार कराल एखाद्या गोष्टीवरती जेवढे फोकस कराल तेवढे तुम्ही कार्यक्षम, कर्तृत्ववान आणि लायक बनाल. आता फायदा नंबर 3, शांती. या जगात खूप महत्त्वाची गोष्ट आहे शांती. माणूस सगळं काही मिळवत आहे आयुष्यात, पण शांती मिळू शकत नाही. पैसा कमावतो, महागडे बेड खरेदी करतो, मोमो गाद्या खरेदी करतो, परंतु तो झोप खरेदी करू शकत नाही, शांती खरेदी करू शकत नाही. त्याला शांत अशी झोप लागत नाही. जेवढे कमी बोलाल ना तुम्ही तेवढे कमी अडकत जाल लोकांच्या बोलण्यात, तेवढीच तुमची बुद्धी स्थिर होईल आणि स्थिर बुद्धिमत्ता असणे खूप अनमोल गोष्ट आहे. आपल्याला भगवद्गीतेत हे सांगितले आहे की प्रत्येक माणसाला स्थिर बुद्धी असायला हवी. अशी स्थिर बुद्धीची व्यक्ती तेव्हाच होऊ शकते जेव्हा दुसऱ्यांच्या गोष्टीत नाक खुपसणे बंद करते आणि स्वतःला मध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देते, स्वतःशी बोलण्याचा प्रयत्न करते, या जगाशी नाही. भलेही जग तुम्हाला म्हणो की हा काहीच बोलत नाही, खूप कमी बोलतो, आमच्यात मिसळतच नाही, त्याला काही बोलताच येत नाही, त्याच्या बोलण्यात ते त्याच वेळी तुम्ही स्वतःला चांगल्या विचारामध्ये घेऊन जा. यालाच म्हणतात इमोशन मेंटेन. आणि तुम्ही ही कला शांत राहून ही कला तुम्ही साध्य करू शकता. यामुळे काय होईल की तणाव कमी होईल. तुमच्या मनावर जो तणाव आहे तो तणाव कमी होईल आणि आपण योग्य विचाराकडे वाटचाल करू. त्यामुळे आपली मानसिकता बदलते, बौद्धिकता स्थिर बदलते. फायदा नंबर 4, हे तुम्हाला तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही शांत राहाल. समोरचा तुम्हाला ऐकेल कारण तुम्ही कमी बोलता. शांत राहण्यामुळे हा फायदा होईल की जेव्हा तुम्ही बोलायला लागाल ना तेव्हा समोरचा आतुर होऊन तुम्हाला ऐकायला लागेल. का? त्याला तसं वाटेल कारण तुम्ही खूप कमी बोलता. बघितलं असाल तुमच्या अवतीभोवतीच्या लोक जे नेहमीच काही ना काही बोलतच असतात, बकवास करत असतात, त्यांना दुसरं काहीच काम नसते, लोकांची चुगली करत असतात, त्यांना नाव ठेवत बसतात, त्यांचं काय कमी आहे यावर बोलत असतात. जर तुम्ही त्यांच्यातील नसाल, त्यांच्यासारखे नसाल तर तुम्ही तेव्हाच बोलता जेव्हा गरज आहे. त्या व्यक्तीसारखी तुम्ही नसाल ना तेव्हा तुम्ही जेव्हा गरज पडेल तेव्हाच तुम्ही त्या बोलता. तुम्ही चांगले बोलता, तुमच्या वाणीत मधुरता आहे. तर जेव्हा तुम्ही बोलाल ना तेव्हा लोक तुम्हाला ऐकतील, समजतील, तुमच्या शब्दाची व्हॅल्यू ठेवतील, तुमच्या शब्दाला मान देतील. आणि जेव्हा असे होईल ना तेव्हा तुमचे कितीतरी कामे अशी सहज होऊन जाईल. जी मोठी मोठी माणसं आहेत की नाही ती खूप कमी बोलतात, जेव्हा गरज आहे तेव्हाच बोलतात आणि जिथे बोलायची गरज आहे तिथेच बोलतात. जिथे बोलायची गरज नाही तिथे बोलत सुद्धा नाहीत. कारण खूप वेळा न बोलणे खूप मोठे उत्तर आहे. न बोलण्यात एवढी ताकद असते की काही गोष्टी आपण बोलूनही किंवा समजूनही शकत नाही. तिथे न बोलताही गोष्ट समजावू शकता. फायदा नंबर 5, शांत राहून तुम्ही इतरांना मोटिवेट करू शकता. तुम्ही शांत राहून सुद्धा इतरांना मोटिवेट करू शकता. हे कसं काय शक्य आहे? तर शांत राहून मोटिवेट कसं काय करू शकतो? शांत राहिला तर तुमचं काम तुम्ही योग्य आणि अजून चांगल्या पद्धतीने करू शकता. जेव्हा तुम्ही सर्व निगेटिव्हिटी, सर्व जगापासून दूर राहून चुपचाप तुमचे काम कराल
मेहनतीने, शांतीने तर तुम्ही तुमच्या ध्येयाला निश्चितपणे मिळवाल. आणि खूप लोकांनी असे केले. लोकांनी सांगून नाही तर काम करून दाखविले आहे. त्यांना सिद्ध करून दाखविले आहे. जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीत यशस्वी व्हाल तेव्हा तुम्ही तुमच्या क्षेत्रातील बादशाह बनाल. तेव्हा लोक तुमच्याकडे शिकायला येतील, तुम्हाला इज्जत देतील. लोक तुमच्यापासून मोटिवेट होतील, कारण तुम्ही प्रॅक्टिकली ते काम करून दाखविले आहे, तोंडाने बोलून नाही. या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की शांत राहून घोड्यासारखे रेसमध्ये पळा आणि शर्यत जिंका. संस्कृतमध्ये एक म्हण आहे, मौनं सर्वथा साधनम. हे खरे आहे, नाही का? चला तर मग शांत राहूया आणि आपले ध्येय निश्चितपणे साध्य करूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.